मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले असून ते मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याने त्यांनी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली असता मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील घोडोली फाटा येथे घोडोली ग्रामस्थांच्या वतीने मुंबईच्या दिशेने रवाना होणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने घोडोली ग्रामस्थांचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करण्यात आले आहे। आम्ही एक सर्व नाही आहेत, पण आमचे जे काही लोक आहेत ते मराठा आरक्षणासाठी धावपळ करतात, त्याचे आम्ही आभार मानतो। आणि आमचे ग्रामस्थ म्हणजे नावंडे, घोडवली वाडी, घोडवली, कांडरोली असे सर्व मिळून हे जे काही काउंटर चालू केलं आहे ह्यासाठी पूर्ण सहकार्य केलं आणि प्रत्येकाला चहा, नाश्ता, पाणी ही सोय करून दिली। त्याच्याबद्दल आम्ही आमच्या ग्रामस्थांचे आणि जरांगे पाटलांना आमचं सहकार्य होईल। जोपर्यंत जेवढ्या गाड्या येतील तोपर्यंत इथं काउंटर चालू राहील ही आमची शाश्वती आहे आणि तो कंटिन्यू राहणार आहे। माननीय जरांगे पाटील यांनी जो मराठा जातीसाठी जो आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे आणि या आरक्षणासाठी मुंबई आझाद मैदान येथे त्यांनी तो आमरण उपोषणाचा पर्याय घेऊन जे त्यांची पूर्ण मराठा समाजाला घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले, तर या मराठा समाजासाठी या पडत्या पावसामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी जो पाऊल उचलला आहे या त्यांच्या कार्यासाठी एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही घोडोलीच्या ग्रामस्थांच्या वतीने, तरुणांच्या वतीने त्यांच्या या मराठा समाजासाठी आम्ही चहा, पाणी, नाश्ता ही व्यवस्था केली आणि घोडोलीचे सर्व तरुण आणि ग्रामस्थ जेवढे सहकार्य करते तेवढं सहकार्य करून आज सकाळी 11:30 वाजल्यापासून चहाचा काउंटर लावला। आम्ही चहा, पाणी आणि बिस्किट वाटप चालू केलं आहे। तर त्याच्यासाठी नावंडे गावातील काही तरुण मित्र आहेत आणि घोडोलीच्या या तरुणांनी सकाळपासून आतापर्यंत म्हणजे दोन रात्रीचे काहीतरी 8 वाजायला आलेत। थोडाही म्हणजे सेकंदाचा विलंब नाही, कंटिन्यू नॉनस्टॉप चहा, पाणी, नाश्ता देत आणि या मराठा समाजासाठी फुलाची पाकळी माननीय जरांगे साहेबांच्या शब्दा खातीर आम्ही तो आमचा एक त्याला एक हातभार म्हणून आम्ही हे छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि हा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा उचलून धरला आहे आणि जरांगे साहेब यावेळेस हा 100% प्रश्न सोडून मुंबईतला रिटर्न येणार एवढी खात्री आम्हाला आहे आणि या खात्रीपोटी आम्ही ही छोटीशी सेवा केली।